तर बघा बेसिक कन्सेप्ट इन जिओमेट्रीमध्ये सगळ्यात अगोदर तुम्ही या ठिकाणी पाहणार आहात पॉइंट. काय पाहणार आहात? पॉइंट. नंबर 1 ला आपण घेऊया पॉइंट. तर पॉइंटलाच बिंदू असं म्हणतात मराठीमध्ये. तर बघा कुठलीही जिओमेट्रीची आकृती असू द्या, तर ती कशापासून बनत असते? तर या पॉइंट पासूनच बनत असते. जसं की आपली आई सकाळी काय करत असते? दारामध्ये रांगोळ काढत असते. तर तुम्हीही पाहिलं असेल तुमची आई रांगोळ काढत असताना अशा पद्धतीचे काय करत असते? पॉइंट देत असते आणि त्या पॉइंटपासनं ते एकमेकांना जोडून अतिशय सुरेख अशी रांगोळी आई बनवत असते. तर हे जे पॉइंट आहेत ते पॉइंट तेच काम करतात. जसं की आपण या ठिकाणी पॉइंट म्हणजे नेमका कसा? तर हे बघा असा हा झाला पॉइंट. आलं लक्षात? मग या पॉइंट पासून एकाला 2 पॉइंट जोडून अनेक आकृत्या या ठिकाणी बनणार आहेत. तर पॉइंटच्या नंतर आपल्याला आणखी एक महत्त्वाची गोष्ट पाहायची आहे ती म्हणजे कॉर्डिनर पॉइंट. तर बघा कॉर्डिनर पॉइंट नेमकं काय आहे? नंबर 2 ला आपण पाहणार आहोत कॉर्डिनर पॉइंट किंवा पॉइंट्स म्हणूया. एकापेक्षा जास्त असतील तर आपण त्याला पॉइंट्स म्हणूया. कॉर्डिनर पॉइंट्स म्हणजेच एकरेषीय बिंदू. एकरेषीय बिंदू. तर बघा मग कॉर्डिनर पॉइंट कुठले? तर 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदू जर एका रेषेवर असले तर त्याला कॉर्डिनर पॉइंट असं म्हणतात. जसं की उदाहरणार्थ एक रेषा आहे आणि या रेषेवर इथं ए आहे, इथं बी आहे आणि इथं सी आहे. ही काय आहे? एक लाईन आहे. तर या लाईनवर काय दिसतायत तुम्हाला? ए, बी, सी आपण आणखीन एक या ठिकाणी काय करूया? पॉइंट देऊया. तसं तर 3 किंवा 3 पेक्षा जास्त जर पॉइंट एका रेषेवर एका रेषेत असतील तर त्यांना काय म्हणतात? कॉर्डिनर पॉइंट किंवा एकरेषीय बिंदू असं म्हणतात. मग नॉन कॉर्डिनर पॉइंट म्हणजे नेमकं काय? तर उदाहरणार्थ बघा. तर आपण पाहत आहोत सध्या नॉन कॉर्डिनर पॉइंट. यावर आपल्याला प्रश्न विचारलेला नाहीये. म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात नैकरेषीय बिंदू. नैकरेषीय बिंदू. तर बघा, नैक रेषीय बिंदू म्हणजे काय? तर उदाहरणार्थ एक इथं पॉइंट आहे, इथं एक पॉइंट आहे, इथे एक पॉइंट आहे आणि इथं अशा पद्धतीनं पॉइंट आहेत. परंतु हे कुठलाही पॉइंट काय नाहीये, एकरेषीय नाहीये, एका रेषेमध्ये नाही. त्याला काय म्हणतात? नॉन कॉर्डिनर पॉइंट असं म्हणतात. नॉन कॉर्डिनर पॉइंटवर आपल्याला प्रश्न विचारलेला नाहीये. आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजेच लाईन. लाईन म्हणजेच रेषा. तर बघा, लाईन म्हणजे नेमकी कशी लाईन? तर एखादी अशी रेषा की तिच्या काय आहे? दोन्ही बाजूला काय आहेत? तर बाण आहेत. आलं लक्षात? या बाणाचा अर्थ काय होतो? तर ही रेषा अमर्याद तिकडे आहे आणि अमर्याद इकडे पण वाढू शकते. मग याच्यावर कुठेतरी पॉइंट असणार आणि त्याला म्हणतात पी, क्यू. मग हे लिहिणार कसं तुम्ही? तर लिहिणार लाईन पी, क्यू किंवा तुम्ही असं पण लिहू शकता, यालाच तुम्ही रेषा पी, क्यू असं पण म्हणू शकता बरं. म्हणजेच रेषा PQ लिहा किंवा लाईन PQ लिहा. त्याचबरोबर तुम्ही लिहिताना हे QP असं पण लिहू शकता. म्हणजेच लाईन ही तुम्ही इकडून इकडं पण आणि इकडून इकडं पण लिहू शकता. म्हणजे PQ म्हणता, त्याच पद्धतीने तुम्ही QP पण म्हणू शकता. त्यानंतरची आपली कन्सेप्ट आहे ती म्हणजेच लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट म्हणजेच रेषाखंड. तर बघा, रेषाखंड म्हणजे नेमकं काय? तर त्याच्या नावामध्येच लिहिलेलं आहे. ही जशी रेषा अमर्याद होती, तसाच जो काही लाईन सेगमेंट आहे तो अमर्याद नसणार आहे. म्हणजेच काय? तर त्याची आकृती अशी होईल बघा. या ठिकाणी एक डॉट आहे आणि या ठिकाणी एक म्हणजे पॉइंट आहे 2. म्हणजे या ठिकाणापेक्षा पुढे ही रेषा जाणार नाही. या ठिकाणी ती काय झालेली आहे? खंडित झालेली आहे. तिला आपण लाईन सेगमेंट असं म्हणतो. तर याला आपण नाव देऊया एक्स, वाय. आता ही लाईन सेगमेंट जसं आपण रेषा किंवा लाईन लिहिताना आपण लाईन PQ लिहिलं, लाईन QP लिहू शकता. त्या पद्धतीनं या ठिकाणी रेषाखंड कसं लिहिणार किंवा लाईन सेगमेंट कसं लिहिणार तर काय लिहिणार? सेग. काय म्हणणार? XY किंवा तुम्ही सेग काय लिहू शकता? YX पण लिहू शकता. म्हणजेच रेषा XY किंवा YX दोन्ही पद्धतीने तुम्ही लिहू शकता. त्यानंतरची आपली कन्सेप्ट आहे ती म्हणजेच रे.
त्यालाच आपण रेज म्हणूया, म्हणजेच किरण. बघा, तुम्ही कधीतरी सूर्याचं काय केलेलं असेल, असं चित्र काढलं असेल. कसं काढलं असेल? तर कुठेतरी डोंगर वगैरे दाखवले असतील आणि असा सूर्य दाखवला, तेव्हा काय केलं असेल? अशा पद्धतीनं तुम्ही काय केलेले असेल? सूर्याची किरणं दाखवलेली असतील. बरोबर आहे का? त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी रेची आकृती काढणार आहोत. कशी काढणार? तर बघा, इथं असा एक आरंभ बिंदू असणार आहे. आरंभ बिंदूपासून असा निघालेला एक बाण दाखवणार. आलं लक्षात? म्हणजे सूर्यापासून किरण जसे इकडून निघतात, इथून काय झालेले किरण इकडे निघालेले, त्या पद्धतीनं आपण रेज दाखवत असतो. मग याला पण काय करणार? कुठेतरी पॉइंट दाखवणार. याला लिहिणार आपण PQ. तर मग याचं कसं वाचन करणार किंवा लिहिणार कसं? तर ते लिहिणार तुम्ही रे, PQ. आता मी जसं वर म्हणलं तुम्हाला, की ते तुम्ही वरचं लाईन QP लिहू शकता किंवा PQ लिहू शकता. सेग XY लिहू शकता किंवा YX लिहू शकता. तसं किरण लिहिता येणार नाही. किरण फक्त आरंभ बिंदूकडूनच लिहावा लागेल. म्हणजेच रे, PQ असंच लिहावं लागेल. QP लिहिता येणार नाही. त्याच पद्धतीनं तुम्ही त्याला म्हणणार मग किरण PQ. आलं लक्षात? बघा, त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे प्लेन. 6 नंबरमध्ये काय पाहायचं आहे? तर प्लेन पाहायचं आहे. तर प्लेन म्हणजेच प्रतल. मग प्रतलची आकृती कशी असणार? तर प्रतल म्हणजे अशी एक जागा ज्याला की काय आहे? सरफेस आहे. आलं लक्षात? म्हणजे बघा, उदाहरणार्थ असं तुम्ही प्लेन काढू शकता. ह्याला काय म्हणतात? प्लेन असं म्हणतात आणि प्लेनला काय केलेलं असते? पूर्ण आकृतीला एकच नाव दिलेलं असते. जसं की ह्याला काय म्हणलंय? प्लेन एच असं म्हणलेलं आहे. आलं लक्षात? अशा पद्धतीची ही आकृती कशाची आहे? तर प्लेनची आहे. त्याचबरोबर हे 4 बाजूने जे काही बाण दाखवलेले आहेत, याचा अर्थ असा होतो, की हा जो काही प्रतल आहे, प्लेन आहे, तो काय होणार आहे? कितीही मोठा होऊ शकतो. आलं का लक्षात? तुम्ही ह्या इथून पण असा प्रतल काढू शकता. त्याचबरोबर याच्यापेक्षा पण मोठा प्रतल काढू शकता. तर या होत्या भूमितीतील किंवा जिओमेट्रीमधील बेसिक कन्सेप्ट या ठिकाणी तुमच्या क्लिअर झालेल्या आहेत. आता आपल्याला याच्यावर जे काही प्रॅक्टिस सेट दिलेला आहे, ते आपण सोडवूया. तर त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट अशी, की तुम्ही जे काही सेमीचे विद्यार्थी आहेत, त्यांना हे मराठीचं पण लिहून घ्यावं. कारण की होणार काय आहे त्याच्यामधून, की फक्त तुम्हाला जे काही फुग्यात हवा भरली जाते, त्या पद्धतीनं नॉलेज न मिळता, ते तुम्ही काय करणार आहात, आपल्या बोलीभाषेतून म्हणजेच मराठी भाषेतून ते काय करणार आहात, ज्ञान आत्मसात करणार आहात. म्हणजे कायमचं तुमच्या ते लक्षात राहणार आहे. चला तर मग हे लिहून घ्या. आपण याच्यानंतर प्रॅक्टिस सेट सुरू करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला प्रश्न पहिला असा विचारण्यात आलेला आहे, की या ठिकाणी आपल्याला काय दिलेली आहे? आकृती दिलेली आहे आणि आकृतीवरून त्याचे काय करायचे आहेत? आपल्याला नावं द्यायची आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात अगोदर आपल्याला विचारलं आहे, की कॉर्डिनर पॉइंट किंवा एकरेषीय बिंदू कोणकोणते आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत. तर बघा, 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदूमधून जर एखादी रेषा जात असेल, तर त्याला काय म्हणायचं? कॉर्डिनर पॉइंट असं म्हणायचं किंवा एकरेषीय बिंदू असं म्हणायचं. मग ही आपली आकृती आहे. जरा लक्ष देऊन आकृतीकडे पहा. तर या आकृतीकडे पाहिल्याच्या नंतर तुम्हाला काय दिसत आहे? कुठेतरी एखाद्या ठिकाणी 3 बिंदू एका रेषेत आलेले दिसतायत का? बघा. तर या ठिकाणी काय आहे? एम आहे, इथं ओ आहे आणि इथं टी आहे. म्हणजेच या ठिकाणी बिंदू एम, बिंदू ओ आणि बिंदू टी हे काय आहेत? कॉर्डिनर पॉइंट आहेत. किंवा त्याचबरोबर आणखीन एक लक्ष द्या. इथं काय आहे? आर आहे, इथं ओ आहे आणि इथं एन आहे. तर या ठिकाणी पण एक गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या, की या ठिकाणी या देखील रेषा लाईनवर या सुद्धा रेषेवर काय झालेलं आहे? तर 3 बिंदू एका सरळ रेषेमध्ये आलेले आहेत. म्हणजेच आपण इथं लिहिणार नंबर 1 मध्ये बघा, आपल्याला पहिल्या रेषेवरचे जे काही पॉइंट आहेत किंवा बिंदू आहेत, ते आपल्याला इथे घ्यायचे आहेत. तर आपण म्हणणार पॉइंट. कोणता पॉइंट? एम, कॉमा पॉइंट ओ. त्यानंतर पॉइंट कोणता? टी. हे काय आहेत? तर एकरेषीय बिंदू किंवा कॉर्डिनर पॉइंट आहेत. आणखीन आपल्याला दुसरे पण भेटले होते. ते कोणते आहेत? तर ते आहेत पॉइंट आर, पॉइंट ओ आणि पॉइंट एन. पॉइंट आर, कॉमा पॉइंट ओ, कॉमा पॉइंट एन. तर अशा पद्धतीनं आपण काय केलेले आहेत? पॉइंट लिहून घेतलेले आहेत. त्याच पद्धतीनं आपण आता बिंदू पण या ठिकाणी घेऊयात. म्हणजे अशाच पद्धतीनं इथं मराठीमध्ये घेऊया. बघा, बिंदू एम, बिंदू ओ
बिंदू टी. मी दाखवलेला आहे बिंदू एम, बिंदू ओ आणि बिंदू टी. त्यानंतर आता आपल्याला नंबर 2 मध्ये घ्यायचे आहेत ते म्हणजे बिंदू आर, बिंदू ओ आणि बिंदू एन. बिंदू आर, बिंदू ओ आणि बिंदू कोणता एन. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी बिंदू, एक रेषीय बिंदू, त्याचबरोबर त्यालाच आपण कॉर्डिनर पॉइंट असं म्हणतो, ते आपण या ठिकाणी दाखवलेले आहेत, त्यांना नावं दिलेली आहेत. त्यानंतर आपल्याला शोधायचे आहे ते म्हणजे रे. आलं लक्षात? तर तुम्हाला आता रे मी मगाशी शिकवलं आहे, की एका आरंभ बिंदूपासून निघालेली एक रेषा, त्याचबरोबर एक साइडला काय आहे? बाण आहे. अशी आकृतीमध्ये आपल्याला किती दिसत आहेत, कोणते दिसत आहेत, त्यांची नावं काय आहेत, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. बघा, तर बघा, आपल्याला या ठिकाणी ओ पासून आरंभ बिंदू दिसत आहे आणि या आरंभ बिंदूपासून OM आहे, OR आहे, OS आहे, OT आहे, ON आहे आणि OP आहे. हे सगळे काय आहेत? रे म्हणजेच किरण आहेत. तर त्यांची आपण इथे नोंद करून घेऊया. बघा, रे. कोणता रे? तर रे OM. त्यानंतर रे OP. त्यानंतर रे ON. त्यानंतर रे OT. OS. रे OS. त्यानंतर आपला आणखीन एक रे राहिला लिहायचा, ते म्हणजे आपण इथे लिहूया रे कोणता? OR. तर अशा पद्धतीनं आपण हे काय केलेलं आहे आता इंग्लिशमध्ये लिहिलं आहे हेच. आता हेच आपण मराठीत घेऊया. बघा, आता इथं काय लिहिणार आपण? किरण. कोणता किरण? OM. त्यानंतर किरण कोणता? OP. किरण ON. कॉमा देऊन लगेच किरण OT. किरण OS. कॉमा किरण कोणता? OR. अशा पद्धतीनं आपण हे सगळेचे सगळे किरण या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला विचारलं आहे लाईन सेगमेंट म्हणजेच रेषाखंड. आता बघा, रेषाखंडाचा विचार केल्यानंतर आता तुम्ही आकृतीकडे पहा. आकृतीकडे पाहिल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी MT हा काय दिसत आहे? रेषाखंड दिसत आहे, है की नाही? त्याचबरोबर विचार केला तर आर्यन पण रेषाखंड आहे. आलं लक्षात? त्यानंतर बघा, OP पण रेषाखंड आहे, ON पण रेषाखंड आहे, OT पण आहे, OS आहे, OR आहे, OT आहे. अशा पद्धतीनं आपल्याला हे सगळेच्या सगळे रेषाखंड म्हणजेच लाईन सेगमेंट या ठिकाणी लिहायचे आहेत. तर बघा, आपण आता सगळ्यात अगोदर इंग्लिशमधून लिहूया. तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं, की जर तुम्हाला रेषाखंड लिहायचे असेल, तर तुम्हाला तिथं सेग लिहून काय करावं लागते? त्या रेषाखंडाचं नाव लिहावं लागतो. तर बघा, आपण लिहिणार मग सेग. कुठला? सेग MT घेऊया अगोदर. त्यानंतर सेग आर्यन घेऊया. त्यानंतर सेग OT पासून चालू करूया. OM पासून चालू करूया. OM. त्याच्यानंतर सेग OP. सेग ON. त्यानंतर सेग OT. त्याच्यानंतर OS. इथं लिहा सेग OS. त्यानंतर सेग OR. अशा पद्धतीनं आपण आता काय केलेले आहेत? सगळे रेषाखंड किंवा लाईन सेगमेंट लिहून घेतलेले आहेत. आता हेच आपल्याला काय करायचं आहे? मराठीत लिहायचं आहे. बघा, मग तुम्ही मराठीत लिहिताना मराठीवाले काय लिहिणार? यांना जसं रेषाखंड किंवा लाईन सेगमेंटला सेग लिहिलं, तसं तुम्ही इथं रेषा असं लिहून तुम्हाला चालणार नाहीये. तर तुम्हाला इथं रेषाखंड लिहिता येणार आहे का? नाही. तुम्हाला इथं लिहावं लागेल रेख. तर सगळ्यात अगोदर आपण कुठला रेषाखंड पाहिला होता? तर MT. रेख MT. त्यानंतर रेख आर्यन. त्यानंतर रेख रेख कुठला? आर्यन नंतर आपण OM घेतला होता. नंतर रेख OP. रेख ON. रेख
OT, त्यानंतर रेक, OS, रेक, OR. तर बघा यानंतर आपल्याला शेवटी आपल्याला इथं लाईन विचारलेल्या आहेत. तर लाईन म्हणजेच रेषा आपल्याला इथं कोणत्या दिसत आहेत? तर बघा एमटी पहा. या ठिकाणी एमटी दोन्ही बाजूला काय आहे? बाण आहे. तर आपण इथं घेऊया लाईन. कुठली लाईन? एमटी. त्यानंतर कोमा लाईन कुठली? तर RN किंवा तुम्ही त्याला NR पण लिहू शकता. RN. आता यालाच मराठीत कसं लिहिणार? तर रेषा एमटी, रेषा RN. तर मराठीवाले सगळे मी कंसात टाकू का? म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा खूप सुटसुटीत लिहून दिलेलं आहे. तरी पण थोडंसं काळजीपूर्वक पहा त्याच्याकडं. जर तुम्ही शिकवत असताना लगेच लगे लिहून घेत असाल तर अडचणच येणार नाही. परंतु लिहिल्याच्या नंतर जर तुम्ही म्हणजे सगळं शिकवून झाल्याच्या नंतर लिहित असाल तर अडचण येऊ शकते. तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही जर लिहित असाल तर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाहीये. चला तर मग व्यवस्थितरित्या समजून घ्या. तुम्हाला समजलं असेलच. मी जे सांगत आहे ते तुम्हाला समजत आहे का? हे कमेंटद्वारे नक्की कळवा. त्याचबरोबर आता लगेचच आपण पुढचा प्रश्न घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दुसरा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, की ही जी काही लाईन आहे, तर याला डिफरंट नेम द्यायचे आहेत. नेम्स काय करायचे आहेत आपल्याला? द्यायचे आहेत. तर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे नावं देण्यासाठी ही लाईन दिलेली आहे. आता आपण इथं लिहिणार. बघा, तर मी इथं आन्सर लिहित आहे. बघा अगोदर इंग्लिशमध्ये लिहिते. तर लाईन आपल्याला काय करायचे आहेत? लाईन या ठिकाणी शोधायच्या आहेत. इथं बघा एक काय दिलेली आहे? रेषा दिलेली आहे किंवा लाईन दिलेली आहे. त्याच्यावर नावं दिलेत ABCD. त्याच्यापासून आपल्याला वेगवेगळ्या लाईन तयार करायच्या आहेत. तर सगळ्यात अगोदर आपण म्हणणार लाईन AB. लाईन AB. त्यानंतर लाईन A ला घेऊन C म्हणजेच AC. लाईन AC. त्यानंतर लाईन AD. AB घेतली, AC घेतली, AD. त्यानंतर लाईन आपण या ठिकाणी BC घेऊया. त्यानंतर लाईन BD घेऊया. त्यानंतर लाईन कुठली घेणार? CD. लाईन CD. त्याचबरोबर इथे L दिलेला आहे म्हणजे या पूर्णच्या पूर्ण लाईनला आपण लाईन L असं म्हणू शकतो. आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं आपण वेगळे नावं या ठिकाणी या रेषेला दिलेले आहेत. आता हेच आपण इथं मराठीत लिहूया. बघा, रेषा AB. त्यानंतर रेषा AC. त्यानंतर रेषा AD. AD. त्यानंतर आपण आता B पासून सुरू करूया. म्हणजेच रेषा BC, रेषा BD. त्यानंतर रेषा CD. त्यानंतर वर L दाखवलेला आहे म्हणजेच रेषा L. या पूर्णच्या पूर्ण रेषेचं नाव L आहे. अशा पद्धतीनं आपण वेगवेगळे नावं त्याला देऊ शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? तर जोड्या लावायच्या आहेत. इकडं आकृत्या दिल्यात, तिकडं त्या आकृत्यांची नावं दिलेली आहेत. तर बघा आता आपण यांच्या जोड्या कशा लावणार? तर मी सगळ्यात अगोदर तुम्हाला त्या आकृतीचं म्हणजे त्या घटकाचं किंवा त्या कन्सेप्टचं नाव सांगून तुम्हाला ती आकृती कशी असेल याची पूर्ण माहिती दिलेली आहे. तर बघा सगळ्यात अगोदर तुम्हाला इथं काय दिसत आहे? पाहता क्षणी तुम्ही म्हणणार, की ही काय आहे? लाईन आहे किंवा रेषा आहे. तर मग याची योग्य जोडी काय असणार आहे? तर याची जोडी लागणार C सोबत. आलं लक्षात? त्यानंतर ही दुसरी जी आकृती आहे ती काय आहे? लाईन सेगमेंटची आहे. म्हणजेच रेषाखंडाची आहे. या ठिकाणी हे 2 पॉइंट काय करत आहेत? या रेषेला खंडित करत आहेत. म्हणजेच याची योग्य जोडी असेल D. त्यानंतर या आकृतीकडे पाहताच तुम्हाला काय कळेल, की हे काय आहे? प्रतल आहे, प्लेन आहे. मग याची योग्य जोडी असेल B. त्यानंतर एका साइडला काय केली आहे? रेषा खंडित केली आहे. म्हणजे हा काय आहे? त्याचा आरंभ बिंदू आहे आणि हा बाण आहे म्हणजेच हे काय आहे? तर रे आहे म्हणजे त्याची योग्य जोडी असेल A. अशा पद्धतीने तुम्ही त्याच्या जोड्या लावा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपला चौथा प्रश्न चालू आहे. बघा,
या आकृतीचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, पॅरलल लाईन म्हणजे समांतर रेषा कोणत्या आहेत ते त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्याचबरोबर एक संपाती रेषा म्हणजेच कॉन्करंट लाईन या ठिकाणी आपल्याला लिहायच्या आहेत. त्याचबरोबर कॉन्करन्स पॉइंट आपल्याला या ठिकाणी शोधायचे आहेत. आकृतीचं ऑब्झर्वेशन किंवा निरीक्षण करायचं आहे आणि त्या मधातली जी माहिती आहे ती आपल्याला भरायची आहे. चला तर मग सुरुवात करूया. बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला सांगितलं आहे की पॅरलल लाईन्स काय करायच्या आहेत, आपल्याला शोधायच्या आहेत. तर पॅरलल लाईन म्हणजे काय हे तुम्हाला माहित असायला हवं. तर पॅरलल लाईन म्हणजे अशा रेषा की ज्या कितीही वाढवल्या तरी ते एकमेकींना काय करत नाहीत, छेदत नाहीत. उदाहरणार्थ ह्या दोन काय आहेत, पॅरलल लाईन आहेत. या आपण कितीही वाढवल्या तरीही त्या कधीही एकमेकींना छेदणार नाहीत. त्याचबरोबर जर समजा अशा दोन रेषा असतील, त्या पण रेषा आपण कितीही वाढवल्या तरीही त्या पुढे गेल्यानंतर कधीही छेदणार नाहीत. परंतु जर एक अशी रेषा असेल आणि दुसरी एक अशी असेल, तर ह्या रेषा जेव्हा इकडे पुढे जातील तेव्हा त्या काय होतील, एकमेकींना छेदतील. तर आपल्याला विचारले आहेत पॅरलल लाईन. तर बघा, आता आकृतीमध्ये आपल्याला पॅरलल लाईन कोणत्या दिसत आहेत. तर थोडंसं लक्ष द्या. हे बघा, ही जी काही लाईन आहे, काय लाईन बी, लाईन एम आणि लाईन क्यू, ह्या काय चाललेल्या आहेत, एका दिशेला चाललेल्या आहेत. दिसते का तुम्हाला? तर ह्या लाईन कधीही पुढे गेल्या तरी सुद्धा कधीही छेदणार नाहीत, म्हणून आपण त्याला लिहिणार लाईन कोणती, बी, लाईन बी, कॉमा लाईन कोणती, एम, कॉमा लाईन क्यू, ती काय आहे, क्यू आहे. हे एचं नाव आपण इकडे थोडंसं इकडे घेऊन लिहूया. तर ही आहे ए ची रेषा. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला 3 रेषा मिळालेल्या आहेत. त्यानंतर बघा बरं, दुसरी कोणती तुम्हाला पॅरलल लाईन दिसतीये का? बघा, तर विचार केल्याच्या नंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की या ठिकाणी हा ए आणि हा पी काय आहे, पॅरलल लाईन आहेत, ही आणि ही. तुमच्या पुस्तकात बघा, इथं थोडं माझ्या आकृतीमध्ये मिस्टेक असू शकते, परंतु तुमच्या पुस्तकातील आकृती ही काय आहे, छापलेली आहे. ती पाहता क्षणी तुमच्या लक्षात येईल की ए आणि पी काय आहेत, सेम सेम आहेत, पॅरलल आहेत. मग तिथं तुम्ही लिहिणार नंबर 2 टाकून लाईन ए, कॉमा लाईन कोणती, पी, ह्या काय आहेत, पॅरलल आहेत. तर बघा, आता आपण हेच मराठीत लिहिणार आहोत. नंबर 1 मध्ये बघा, कोणती रेषा, रेषा बी, एम आणि क्यू ह्या काय आहेत, पॅरलल आहेत. रेषा बी, कोमा रेषा एम, कॉमा रेषा क्यू ह्या काय आहेत, पॅरलल लाईन आहेत. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या आणखीन भेटल्या होत्या, त्या म्हणजेच रेषा ए आणि रेषा पी ह्या काय आहेत, पॅरलल लाईन आहेत. म्हणून आपण इथं लिहून घ्यायचं रेषा ए, कॉमा रेषा पी ह्या काय आहेत, पॅरलल लाईन आहेत. तर त्यानंतर आपल्याला पुढे प्रश्नामध्ये विचारलं आहे की एक संपाती रेषा किंवा कॉन्करंट लाईन. तर कॉन्करंट लाईन म्हणजे नेमकं काय असतं हे अगोदर तुम्हाला कळलं पाहिजे. कॉन्करंट लाईन म्हणजे अशा रेषा की ज्या काय होत आहेत, 2 पेक्षा जास्त रेषा एका बिंदूत जिथं छेदतात त्याला काय म्हणतात, कॉन्करंट लाईन म्हणतात. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत, है की नाही, इथं काय झालेलं आहे, या बिंदूमध्ये ए, बी आणि सी या रेषा काय झालेल्या आहेत, छेदलेल्या आहेत. 2 पेक्षा जास्त रेषा जर एखाद्या बिंदूमध्ये छेदत असतील तर त्या रेषेला काय म्हणतात, कॉन्करंट लाईन म्हणतात. तर या ठिकाणी पण तुम्हाला दिसेल, आलं लक्षात, काय झालेलं आहे, तर त्या ठिकाणी 2 रेषा एका बिंदूमध्ये छेदत आहेत. त्यानंतर आपण आता ह्या रेषा, हे जे काही आहेत रेषा, त्या आपण काय करूया, इथं लिहून घेऊया. मग इथं आपण लिहूया की लाईन कोणती, ए, कोमा लाईन बी, कोमा लाईन कोणती, तर सी ह्या काय आहेत, एका बिंदूमध्ये छेदत आहेत. 2 पेक्षा जास्त रेषा जर एका बिंदूत छेदत असतील तर त्यांना काय म्हणतात, कॉन्करंट लाईन असं म्हणतात किंवा एक संपाती रेषा असं म्हणतात. त्याचबरोबर तुम्हाला इथं दिसत आहे एसी, है की नाही, एसी या ही देखील रेषा काय होत आहे, तर एक पेक्षा जास्त रेषा त्या ठिकाणी, हे बघा, ह्या पण या बिंदूमध्ये पण एक पेक्षा जास्त रेषा जात आहेत. आणि ही समजा उदाहरणार्थ ही रेषा धरली आपण, एसी ही काय आहे, एक रेषा आहे. तर या रेषेमधून आपल्याला काय दिसत आहेत, अनेक रेषा जाताना किंवा 2 पेक्षा जास्त रेषा जाताना दिसत आहेत, म्हणून आपण त्याला म्हणणार लाईन एसी. म्हणजे 1 नंबरला आपल्याला हे मिळालेले आहेत. आता बघा, दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की या ठिकाणी डी या बिंदूमध्ये पी आणि क्यू या 2 रेषा गेलेल्या आहेत. म्हणून आपण या ठिकाणी लिहूया नंबर 2 मध्ये काय लिहिणार, तर लाईन पी, कोमा लाईन क्यू. त्याचबरोबर तुम्हाला लाईन एसी पण घेता येईल, सॉरी. तर तुम्हाला त्याचबरोबर जसं आपण एसी घेतली त्याच पद्धतीनं आपल्याला एडी देखील लाईन घेता येईल.
मग आपण इथं लिहूया लाईन AD. आता आपल्याला मराठीत हेच लिहायचं आहे, तर इथं 1 नंबर टाकते. बघा, रेषा, कोणती रेषा? तर रेषा A, रेषा B, रेषा कोणती? C. त्यानंतर आहे रेषा AC. आता इथं 2 नंबर लिहिते, म्हणजे तिकडे काय होणार नाही, खूप दाटवा किंवा खिचडी होणार नाही आपली. बघा इकडं, आता या ठिकाणी आपण घेतलेली आहे रेषा P, रेषा Q, आणि या सर्वांना एकाच जोडणारी ती रेषा म्हणजे रेषा AD. अशा पद्धतीनं आपण हे लिहिलेलं आहे. आता पुढं काय म्हणलंय, तर तुम्हाला कॉन्करंट पॉइंट सांगायचा आहे. काय सांगायचं आहे? तर कॉन्करंट पॉइंट सांगायचा आहे. तर कॉन्करंट पॉइंट म्हणजे नेमकं काय? ही कन्सेप्ट जर तुमची क्लिअर असेल, तर लगेच तुम्ही काय करणार आहात? कॉन्करंट पॉइंट लिहिणार आहात. तर कॉन्करंट पॉइंट म्हणजे असा पॉइंट, की ज्या पॉइंटमध्ये 2 पेक्षा जास्त रेषा जात आहेत किंवा 2 रेषा त्या पॉइंटमधून जात आहेत, त्याला काय म्हणायचं? कॉन्करंट पॉइंट किंवा संपात बिंदू असं म्हणायचं. तर तुम्हाला इथं दिसल काय होत आहे? तर इथं 2 पेक्षा जास्त रेषा जात आहेत, म्हणून या ठिकाणी तो कोणता पॉइंट आहे? तर पॉइंट A. इथं नाव दिलंय बघा त्याला. पॉइंट A काय आहे? हा कॉन्करन्स पॉइंट आहे. त्याचबरोबर पॉइंट D हा पण काय आहे? कॉन्करंट पॉइंट आहे. कारण की त्या ठिकाणी पण 2 रेषा गेलेल्या आहेत. हेच आपण आता मराठीत लिहून घेऊया. बिंदू A, बिंदू D. हे D आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला हा प्रॅक्टिस सेट संपतो. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटद्वारे कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.